नमस्कार मित्रांनो, धमालवाडीची धमाल यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज गावातला माझा तिसरा दिवस तर आहे ना। आज हे कुंपण मी बांधलं आहे, तर तुम्हाला आज दाखवतो हे कुंपण कसं बांधलं आहे आणि ह्या काजूच्या बागेची कशी रक्षण करण्यासाठी हे कुंपण बांधलेलं आहे। गुराढोरांपासून आपल्या गावच्या काजूचं रक्षण करण्यासाठी हे आम्ही जुगाड केलेला आहे। विश्वकर्मा जयंतीचा उत्सव बघितलेला होता, ते मंदिर आमचं तिकडे आहे आणि तिथून हा रस्ता असा खाली नदीकडे गेलेला आहे आणि या नदीकडे गेलेल्या रस्त्याने वरती चढू शकत नाहीत, म्हणून आम्ही इथून असा साडी लावलेली आहे। त्या गावचं छोटंसं घर, हे पहा आमच्या धमालवाडीतलं छोटंसं घर आणि हे कुंपण केलेलं आहे गाई बैलांपासून रक्षण करण्यासाठी। हे इथून चालू होऊन लास्टपर्यंत आम्ही ते कुंपण केलेलं आहे, जेणेकरून आतमध्ये काजूच्या झाडांची नासाडी न व्हावी। हे पहा इथून पूर्ण पॅक केलेलं आहे आणि इथून पण असं पॅक केलेलं आहे। ते बघा तिकडे गाईंचा गोठा आहे, ते वरती येतात, तिथून वरती येतात, म्हणून इथून पण ते करवंदाच्या काट्या चेपलेल्या आहेत। हे बघा, हे बटलं झाड आपलं दाखवलं होतं मागच्या ब्लॉकमध्ये, तर हे छोटंसं झाड, हे बघा सूर्य मावळत आहे। चालू केल्यापासून मी धमालवाडीमध्ये पहिल्यांदा चालू आहे, म्हणजे चॅनल चालू केल्यापासून पहिल्यांदा, नाहीतर पहिल्यांदा आधी आम्ही 15 दिवस इथून राहून गेलेलो, 15 नाही 6 दिवस राहून गेलेलो, आत्या बित्त्या सगळे परिवार मिळून। चला तर बघूया आमच्या गावचं घर आतमधून कसं दिसतं ते। हे पहा आमच्या गावचं घर आणि हे बघा आम्ही मोठ्या मोठ्या खिडक्या ठेवलेल्या आहेत, कारण आहे ना गावच्या साईडला हवा आहे ना छान येते घरामध्ये आणि उजेड पण दिवसभर राहतो। हे आमचं छोटंसं देवारा घर, ही बसायची जागा थोडीशी, हे थोडंसं आमचं सामान आहे वरपर्यंत आणि हे किचन। आता मी आहे ना मुंबईला चाललो आहे उद्या, म्हणून सगळं आता झाकून बिकून ठेवलं आहे, म्हणजे सगळं पॅकिंग करून झालं आहे, तुम्हाला दाखवायचं म्हणून मी दाखवत आहे। इथे आम्ही मागच्या वेळी आलो तेव्हा इकडे चिकन बनवलेलं, तेव्हा थोडीशी राई इकडे पडलेली, तर राईची झाडं उगली आणि अशा प्रकारे हे आमच्या गावच्या, हा बघा आमच्या पाठचा गेट। तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये हे पूर्ण आमचं काजूची बाग दाखवलीच आहे। पहा पाठच्या साईडून पूर्ण पॅक करून टाकलं आहे, म्हणजे कुठून पण गुरंढोरं चोरं येऊ शकत नाहीत। चला आता सर्व दरवाजे खिडक्या घ्याचा हे ते बंद करून घेतलं आहे आणि खिडक्या दार जेवणाची भांडी सगळं पॅक केलं आहे। या बॅगा भरून ठेवल्या आहेत, ते आता मी आहे ना इकडे लाईट बीट नाही घेतली आहे अजून, लाईट तर आहे ना अजून सरपंचांची आहे ना निवडणूक नाही झाली आहे, म्हणून अजून हे केलं नाही। सही करायला सरपंच पाहिजे, तर सरपंचाची आता निवडणूक आहे, निवडणूक नंतर हे करू। चला तर हे आवडतो आणि नंतर पुढे भेटू आपण। चला तर मित्रांनो, मी गावच्या घराला करतो बाय आणि मी चाललो आहे ताईकडे। ताईकडूनच मी सकाळी उठून इकडे जाणार आहे ट्रेन पकडायला। ट्रेनचं नाव आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर, तर त्या गावाला ट्रेन पकडून मी येणार आहे मुंबईला। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। आता मी आता येईन गावाला पुढच्या मे महिन्यात। धमालवा